ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकार। अरे जून म्हणजे काय, जून कुठे आहे? तर अहो किती साधं उदाहरण आहे ना, एखादा पेशंट आता खूप आजारी आहे, त्याला आता दवाखान्यात न्यायचं आहे, तुम्ही म्हणता त्याला 6 महिन्यांनी होतो मरण ना। ते इतका मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे, परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे लागणार। समित्या फेमित्या मान्य नाही, हे बंद करून टाका। तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या, काय भेद करायचा? आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आता गरज आहे तातडीची मदतीची। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। दादा पुण्यात कोर्टाचं काय नेमकं प्रकरण आहे? आज कोर्टात किती वाजता जाणार आहे? नाही ते तर सगळ्यांना माहितीच आहे, मान्य न्यायालयाचं तुम्हाला पण सगळ्यांनाच माहिती आहे। पण आपण सन्मान करतो ना लोकशाहीचा, न्यायदेवतेचा। नसता थोडं फोकसला आलं ना तर माणूस लक्ष देत नाही। म्हणजे हे रिअल आहे, तुम्ही तुमच्या उभ्या जीवनात तर रोज बघता या गोष्टी। माणूस उलशी फोकस लागलाय की कोणालाच किंमत देत नाही। आपण न्यायदेवतेला खूप मानतो, त्याच्यामुळे टाळत नाही, म्हणून आजही तर त्या निमित्ताने न्यायदेवतेच्या तारीख होती त्या तारखेला आलो। तुम्ही स्वतः नागपूरला जाऊन आलात, शेतकऱ्यांची भेट घेतली, आता बच्चू कडू सुद्धा मुंबईत जाऊन आलेत। कसं बघताय या संपूर्ण या प्रकरणाकडे? आणि शिवाय आता कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा या सरकारने दिलं। आश्वासनानं नाही होणार बघा। आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची, तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी। ही प्युअर फसवणूक आहे, ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही प्युअर फसवणूक आहे। तुम्ही आश्वासनं देताल, तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो, आज शब्दावरती पोट भरणार नाहीये। लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा राहिलेले नाहीये। इतकी भयानक विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली, त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेलं। आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही। फसवलं, पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं। 30 जून 2026 ही तारीख दिली आहे ना, होणारच नाही बाया। देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की 30 जून 2026 पर्यंत आम्ही शिष्टमंडळासोबत तारीख ठेवली आहे, त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू। पण त्याला अजून 6 महिन्याचा अवधी आहे, 2 ऋतू उलटून जातील, तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही, असं वाटतंय का तुम्हाला? 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर। आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची। म्हणजे एखाद्या पेशंटला आत्ता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे, तुम्ही म्हणताय त्याला 6 महिन्यांना नेऊ, ते जगणारच नाहीये। ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची 100% फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। मराठवाड्यामध्ये जास्त नुकसान झालं होतं, दिवाळी आधी मदत देतो म्हणली होती। शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली का? काय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायचा का नाही? आता काय ठेवायचं आहे? आता काय विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायला की केलं काय केलं? 4-4 आणि 3-3 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायलेत। काहींच्या खात्यावर तर नाहीच आहेत, काहीला 7,000 पडायलेत, काहींच्यात आणखीन मिळच लागत नाही। कोणाचे खाते खराब म्हणून सांगतात, ब्लॉक म्हणून सांगतात। हे सरकारचे सिस्टम जाणून बुजून आहे। तुम्ही 5 आणि 7 लाख 2-2 लाखाचं नुकसान झालंय, तिथं 6-7 हजार रुपये द्यायला तुम्ही। त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सडलेलं पीक काढणीलाच 10-10 हजार रुपये, 15-15 हजार रुपये शेतकऱ्यांची गेली। ही रिअल परिस्थिती आहे। आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही। अरे जून म्हणजे काय, जून कुठे आहे? तर अहो किती साधं उदाहरण आहे ना, एखादा पेशंट आता खूप आजारी आहे, त्याला आता दवाखान्यात न्यायचं आहे, तुम्ही म्हणता त्याला 6 महिन्यांनी होतो मरण ना। ते इतका मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे, परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे लागणार। ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले। बच्चू कडू तिकडे शेतकरी सगळे जे रस्त्यावर आले होते, रस्ता जाम केला म्हणून गुन्हे दाखल झाले। हे ना मोगलाईपेक्षा भयंकर वागायला लागले सरकार। म्हणजे आता आमचं बी उदाहरण जर द्यायचं ठरलं ना, मुंबईहून आलेलो आता आम्ही 1.5-2 महिने झाले आंदोलनात। काही पोरांना आमच्या आत्ता नोटीस द्यायला लागलेत, म्हणजे गुन्ह्याच्या। तुम्हाला करायचं, तुमचा इतका ऍक्टिव्ह आहे कायदा, तर तेव्हाच करायचे त्याच दिवशी। इतक्या दिवसानं का? म्हणजे काय, नुसतं सूड भावनेनं वागायचं। आम्ही म्हणतो ते ऐका, नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमच्या मागे ईडी लावू, तुमच्या मागे SIT लावू, तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू। नसता आमच्या बाजूनं, आमच्या आमदाराच्या बाजूनं, आमच्या पक्षाच्या बाजूनं, सत्तेच्या बाजूनं राहा, बोला। नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार। पहिलं असं नव्हतं। पहिलं काय होतं, विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे। असं जिरी सांगत नव्हते, जाणून बुजून वैयक्तिक मॅटर काढणार,
काही पण कोर्टाने करणार, खोटे गुन्हे दाखल करणार, त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार. म्हणजे ही दडपशाही, म्हणजे ही मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या. आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले, काय केलं? नुसत्या रस्त्यालाच बसले ना, दुसरं काय केलं? आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर नाही बसायचं तर कुठं बसायचं? एक माध्यम असतं, सरकारने आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं. त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात, शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात. त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायची काय गरज? त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे? अहो, तुमचा नुसता तापा चालला तर 4-4, 5-5 घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली, तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती? मग तेव्हा होतात का? म्हणजे ही भूमिका दुटप्पी. आता आमच्याकडे जर हे खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो. मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गडबडीचं काम असेल ना, कोणाला पेपरला जायचं असेल, कोणाला शाळेत जायचं असेल, कोणाला हॉस्पिटलला न्यायचं असेल, कोणाला तरी बँकेत जायचं असेल, कोणाला तरी शाळेवर जायचं असेल, एखाद्या शिक्षकाला जायचं असेल, एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावर जायचं असेल ना, त्यावेळेस विचार करत नाहीत ना. मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात का? नाही होत. ते सुद्धा 2-2, 3-3 घंटे जाम करतात. आणि एवढं कोणचं शहर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल, लय हिरे माणिक मोती पिकत आहे तिथं म्हणून लयच लॉस झाला राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं. नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे काय हिरे माणिक मोत्याचे व्यापार बंद पडले काय? का लय अमृत निघत का तिथून? म्हणून लयच लोक जगत येताना तिथून अमृत जायचं होतं ना, आता ते तुम्ही रस्ता अडविल्यामुळं सगळे देशातच मरण आलंय, जगातले लोक खूप तरफडायला लागला. असं काही का? काय यांना राहतं ना. खरंच शेतकऱ्यांनी, माझं तर एक सांगणं आहे आजच्या प्रेसच्या माध्यमातून, सगळ्यात महत्वाचं वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा, कोणावर विश्वास ठेवू नका. कोणावरच आपण आपला गरिबांना लढा, जसं मराठ्यांनी गरिबाचा लढा उभा केला आणि जिंकला ना, गोरगरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका. आपण आपला लढा लढा आणि जिंका, तरच तुम्हाला सुखाचे दिवस येऊ शकतात. फडणवीसांनी शब्द असा दिलाय की उच्चस्तरीय समिती स्थापन करू. समितीचा कारभार, समितीचा व्यवहार तुम्ही जवळून बघितलाय. प्रत्येक विषयात समिती तुमच्या आंदोलनाला स्थापन केली. ही समिती काय सकारात्मक देईल अहवाल असं वाटतंय सरकार? समित्या फेमित्या मान्य नाही, ते बंद करून टाका. तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या, काय भेद करायचा? एखाद्या मोठे त्याच्यात 10-5 असते, त्यांचं म्हणणं आहे तेवढं आहे. मोठाले घराने ते किती असते नसून 200 असतील घरं महाराष्ट्रात लय झाले, तर 200साठी का बाकीचं वाटोळ करता का? बाकीच्यांचं वाटोळ. ती समिती बरखास्त करून टाका. ती तुम्हाला करायचं सरसकट करा. नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ नये. शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच विश्वास ठेवू नये, मायावर ठेवू नये, कोणावर ठेवू नये. गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये, यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये, आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये. यांच्या मोकळ्या सभा पडावं. म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले. यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये, यांचे होऊ पण देऊ नये. सगळ्यात बेस्ट प्लॅन. आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं. शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका. आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात काढण्याचं माध्यम आहे. शेतकरी मारून टाकण्याचं कोणचं हत्यार असेल तर ती समिती. आणि माझं ना, तर तुम्ही सांगितल्यामुळं, आता रात्री आम्ही आल्यामुळे माहीत नाही झालं, खरं तळतळीनं सांगतो, शेतकऱ्यांचं जे 30 जून म्हणत जर असले ना ते, तर ह्यो शेतकऱ्यांना प्युअर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतलाय. शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे. नो समिती नाही, फेमिती नाही, काय नाही, आश्वासन नाही. तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला 100% नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे. हे करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे. रोज. विदर्भात एवढं मोठं आंदोलन झालं, मराठवाड्यात होईल का शेतकऱ्यांना? अरे असं म्हणू नका. मराठवाडा काय आणि विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय, आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी मेटाकुटीला येतील. आपल्याला असं करून चालणार नाही. नागपूरला उभं राहिलं तरी महाराष्ट्राने उभं राहिलं पाहिजे, विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आंदोलन कुठंही उभं राहू द्या. पण एकच पर्याय आहे, मी हात जोडून शेतकऱ्यांना सांगतो, तुमची लढाई खरंच तुम्ही हातात घ्या. त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही, तुमची पिढी पुढे जाणार नाही, तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही, कर्जमुक्ती होणार नाही. तुमची लढाई आणि तुमचं लढाईचं हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला वठणीला आणा.